समाधान मानसळे लोकन्यूजमध्ये आपलं स्वागत. आपण मंगळवेढ्यामध्ये आहोत. मंगळवेढ्यामध्ये हुलजंती जिल्हा परिषद गटामध्ये आपण हुलजंती पण ग्राउंड रिपोर्ट घेतला. तशाच पद्धतीनं या पंचायत समिती मरोडे हे गण आहे. ह्या गणामध्ये 13 गावं आहेत आणि हुलजंती गटामध्ये पूर्णपणे म्हटलं तर 28 गावं आहेत. हे छोटी मोठी गावं आहेत. त्या गावामध्ये सर्व मिळून 28 गावं आहेत आणि 13 गावाचा गण आहे. तर इथं नेमकं आता कोणाची चर्चा आहे, लोक काय म्हणतात, कारण की हे मरोडे गाव हे मोठं आहे. व्यवसायवाली लोक आहेत. व्यवसायवाली लोक आहे म्हणजे जे काही छोटे मोठे गाव आहेत किंवा छोटे मोठ्या वाड्या आहेत, ह्या वाड्या ह्या ठिकाणी लोक येतात आणि त्याच्यामुळं आपल्याला परफेक्ट एक ग्राउंड रिपोर्ट भेटू शकतो. कारण की कुणाच्या नावाची चर्चा नेमकी या गणामध्ये आहे आणि उमेदवार कुठला आहे, ज्या उमेदवाराला पसंती लोक देतील. कारण की या आता बघितलं तर हे वातावरण पूर्णतः 27 तारखेनंतर स्पष्ट होणार आहे. परंतु जे काय बेसिक चर्चा चालू आहे, ती बेसिक चर्चा पण आपल्याला समजणं गरजेची गोष्ट आहे. कारण की व्यवसायवाले असतील किंवा बाकीचे आवक-जावक करणारे लोक असतील, त्या लोकांना भेटून आपल्याला की या भेटल्यानंतर समजेल की लोकांच्या किंवा जनतेच्या मनात नेमकं काय आहे आणि कशा पद्धतीने इथलं काय गोष्टी होणार आहेत. तर आपण हे जाणून घेणार आहोत आणि अशाच पद्धतीनं या ठिकाणी थोडंसं वातावरण आहे. परंतु या पद्धतीनं असं तुम्ही बघितलं तर या ज्या गोष्टी सर्व आहेत, त्या तुम्ही बघू शकता की सध्या लोकसंख्या कमी आहे. कारण की हा दुपारचा वेळ असल्यामुळं लोकांच्या मनामध्ये काय भावना आहेत, काय नाही ते आपण जाणून घेणार आहोत. तर ह्या ठिकाणी जे तरुण वर्ग आहेत तर नाही म्हणतायत, बोलत नाहीत. या ठिकाणी बाबा आहेत. बाबांना बघू की बाबा बोलतायत का? तर अशा पद्धतीनं बाबा नमस्कार. जिल्हा परिषदेच्या निवडणुका सध्या चालू आहेत. तर त्या तुमच्या या या गटामध्ये, या गणामध्ये कुणाच्या नावाची चर्चा आहे? उमेदवार. काय मला त्याला कळत नाही. 80 वर्षाचा म्हातारा मी हे भानगडीत कवा नसतोय. बर हां. बरं, आता पहिल्या राजकारणामध्ये आणि आताच्या राजकारणामध्ये काय फरक आहे? पहिली लोक आता लोक. पहिले फरक भलताच पडलाय. बर फरक आहे. पहिले काय होती माणसं एकवचनी होती. बर एक बाजू धरली होती शेवटपर्यंत ती बाजू धरून जात होती. बर आता काय हा. कोण गोधडी दगड पडते आता काय. मग आता जनतेनं करायचं काय नेमकं आता काय आहे? आता मला एवढं कळतंय बघा. हा. मी काय जास्त सांगू शकत नाही. हम्म. उमेदवार बघून मतदान करा. बर मग तुम्हाला काय कळते कारण मला हे बरं, उमेदवार आता नेमका कसा असावा? तुमचं एवढं वय झालेलं आहे, आज तुमचं तुम्ही बघितलंय, सर्व दुनिया बघितलेली आहे. काय वाटतं की कसा उमेदवार असावा? उमेदवार जनतेची सेवा करणारा असावा. बर एवढंच कळतं जनतेची सेवा करणारा असावा. हा. तर उमेदवार हा जनतेची सेवा करणारा असावं म्हटलं जातंय. परंतु आता ह्या बाबांचं बरेच वय आहे. बाबांनी बरेच निवडणुका बघितल्यात. परंतु पहिल्या निवडणुकाने आताच्या निवडणुकामध्ये फरक आहे असं मानलं जाते. परंतु आता ह्या ठिकाणी देखील बरेच लोक आहेत. त्या लोकांशी आपण या संदर्भात काय बोलणार आहोत किंवा काय त्यांच्या मनामध्ये आहे ते आपण जाणणार आहोत. दादा नमस्कार. राम राम. राम राम. तर या तुमचा जो हा गण आहे, गट एक पंचायत समितीचा, तर याच्यामध्ये आता हुलजंती जिल्हा परिषद गट आहे. तर इथं सध्या कोणाच्या नावाची चर्चा आहे की बाबा हा उमेदवार असं काय? आता काय सांगता येत नाही, सगळ्यांचा समाज चालू आहे. बर कोण कोण आहे तर माहिती आहेत का? आता एवढं सांगता येणार नाही आम्हाला. बरं, आता मग कशा निवडणूक होतील वगैरे, काय असं प्रमुख लोक किंवा कशा निवडणूक होतील? आता कुठल्या कुठल्या गटाची लोक आहेत तुमच्या इथे? सागर शेठला विचारा की सगळं मेन फक्त माणूस इकडे गटाची कुठले कुठले लोक तर माहित असतील तुम्हाला? आहे. आम्ही इथं नसतोय, आम्ही मुंबईला असतोय. इकडे फक्त कसं आहे मुंबईला? आम्ही नमस्कार. सागर शेठ घ्या. आत या लागेल का मला? तर अशा पद्धतीनं आहे. व्यवसाय चालू असल्यामुळे त्यांनाही अडथळा करणं योग्य नाही. पण आता जी जिल्हा परिषद निवडणुका सध्या आता रणधुमाळीत चालू आहे. 27 तारखेनंतर चित्र स्पष्ट होईल. परंतु आता काय कुठल्या उमेदवाराची चर्चा वगैरे आहे का? चर्चा दोन्हीची बी आहे आता सध्या. कोणते कोणते? पंचायत समितीला वर जिल्हा परिषद. पंचायत समिती, जिल्हा परिषद दोन्ही. इथं सुरेश गुरुजी एक आहे, हम्म. श्रीकांत गण पाटील एक आहे. हा. अजून झाले दोनच आहे ते. अजून आहे ना कोण? अपक्ष हे असतील अजून 5-25 असतील. आता काय आता हे नाव दुसरे जे उमेदवार आहेत ते हम्म. कुठल्या पक्षात नाही ते? अजून काय ह्यांचं फिक्स झालं नाही. आता 2-3 दिवसांनी होतंय बरं. अर्ज BJP चे दाखल. उमेदवार आहेत. मग बीजेपीची ही आता पुन्हा कळतंय अजून काय ते एकत्र येते का सेपरेट लढायची ते. म्हणजे कुठले उमेदवार बीजेपी मध्ये कुठले उमेदवार असतात त्यांची चर्चा चालू आहे? चर्चेत काय माहित नाही अजून. बरं. हा. संगीता अक्का म्हणून त्यांची चर्चा चालू आहे दुधाळ म्हणून त्यांची. हा, ती बीजेपीत गेलेली आता एक आठवड्याभरात. हा. हा. काय लोकांचं काय मत राहील नेमकं?
काय आता काय लगेच काय सांगता येत नाही अजूनही 2-4 दिवस गेल्यावर. 27 तारखेनंतरच चित्र स्पष्ट होणार आहे बरोबर. हा. पण आता सध्याला काय वाटतं की तुम्हाला कुठल्या माणसाची नावं सध्या आहेत वगैरे असं? आता आमच्याकडं संगीत अक्का संगीत अक्का कुठल्या पक्षातून? भाजप. भाजप. आणि दुसरे कुठले अजून उमेदवार आहेत का असे काय? दुसरीकडे दौलत माने. दौलत माने. हम्म. आता संगीत अक्का आणि दौलत माने जे आहेत वगैरे तर ह्या दौलत मानेने काय कामं केलीत किंवा संगीत अक्काने काय कामं केलीत? संगीत अक्का दुधाळ शेठचं लय काम आहे. बर. पहिले पण मी 5-7 वर्ष झालं माणसात सारखं काम आहे त्यांचं. माणसाचं काम आहे. हम्म. मग आता या गटामध्ये कशी पसंती आहे त्या व्यक्तीला? व्यक्तीला पसंत आहे दुधाळ शेठ. मग आता हे मग ते काय भाजपमध्ये असो नाही कुठे असो पण यांनी व्यक्तीच्या म्हटल्याप्रमाणे की त्यांनी भाजपमध्ये गेलेत म्हणजे मग आता भाजपमध्ये गेल्यामुळे लोक काय असे नाराज वगैरे आहेत का या अचानक गेलं नाही म्हणजे? कारण तशी की असणार आहे. बालकेंचे ते ह्याच्यामध्ये होते ना त्यावर. हा. हा. मग तसं काय होईल का काय? नाराज असणार आहे. हा? त्यांच्याकडनं गट नाराज 100% असणार. बर. आता त्यांनीच बरीच वाट बघितली परंतु त्यांचा तसा रिस्पॉन्स आला नसल्यामुळे त्यांनी ही केली म्हणतात तिकडे गेले म्हणतात. वाट बघितली काय बघितली ती वरच्या लेवलवर असणार ते त्यांना माहित असणार. बर. पण वैयक्तिक शेठ चांगला माणूस आहे. बर. आता संगीत अक्का जी उमेदवारी त्यांनी इथं जाहीर केली म्हणायला लागलेलं BJP. तर लोक पसंती तशी देतील काय? देतील. आणि दुधाळ शेठ जे आहेत तशा पद्धतीनं अक्काच्या माध्यमातून काम होतील. होतील. हा? होणार आका काय आणि शेठ काय एकच ना. काय पण उमेदवार संगीत अक्का आहे ते आता इथली लोक तशी पसंती दिली मुरडेला देतील कारण कसं आहे शेवटी सत्तेकडे कौल राहतो. खालण्यात सत्ता तळा पण भाजप सत्ता आहे वर केंद्रात भाजप राज्यात भाजप त्यामुळे चांगलं म्हणजे होईल. भाजपच्या बाजूला उभं राहतील. राहतील. मग हुलजती गटामध्ये सरासरी बघितलं तर कुठली गावं त्यांना पसंती देतील असं वाटतं तुम्हाला? उलजंती देईल मरोड असो देईल बर. बरेच गाव देतील. कुठली गाव महत्वाची इथं? मरोडा बोर्ड किती लोकसंख्या मतदार काय? ते काय माहित ना मरडच नाही. बर. पण उलजंती मी मोठी गाव आहे ती. तुम्हाला काय वाटतंय? हा? तर बोलत नाहीत दादा. तुम्ही तरुण आहात तर डॉक्टर आहात तर कसं डेव्हलप झालं पाहिजे किंवा काय डेव्हलप व्हायला पाहिजे? कारण आज तुम्ही डॉक्टर आहात म्हणतात वगैरे. मी जनावरांचा डॉक्टर हा? जनावरांचा डॉक्टर आहे. नाही, जनावर डॉक्टर जरी असला तर हा. आज पशुपालन मोठ्या प्रमाणात होतंय. हा. आज व्यवसाय वाढतात वगैरे तर कशा पद्धतीनं जो उमेदवार आहे त्याने उमेदवाराने काय केलं पाहिजे तरुण मुलांसाठी? उमेदवारांनी आता जसे बघायला गेलं तर दोन्ही पण चेहरे नवीनच आहेत. आता हनुमान शेठ दुधाळ आहे त्यांना पण नवीनच उमेदवारी मिळाली त्यांना पण. आणि पंचायत समितीसाठी उभारलेले श्रीकांत गणपाटील त्यांचा पण नवा चेहरा आता सध्या जनतेसमोर आलाय. गण पाटील कुठल्या पक्षातून आहेत? गणपाटील भाजप पक्षातून आहेत. मी दोन्ही भाजप पक्षातून हा आहे. भाजप पक्षातून आहेत. बर. हा म्हणजे आता तुम्ही ते आमचा पाठिंबा श्रीकांत गणपाटील यांना बर. आहे मोर्डे गटातून. आणि संगीता कला ती पण बीजेपीची जाईल. हा ते पण बीजेपी ते जिल्हा परिषद पाठिंबा आहे त्यांना पण आहे की. हा? त्यांना पण भरपूर आहे पाठिंबा आहे त्यांना पण. बरं आता मग अपोजिटच्या उमेदवारांनी किंवा ह्या उमेदवारांनी युवकांसाठी काय केलं पाहिजे? आज तुम्ही डॉक्टर आहात. तसं आता काही एवढं पण मला राजकारणात तेवढं नाही, नाही. राजकारण नाही पण बेसिक काय व्यवसाय आता हा व्यवसाय चालू आहे. व्यवसायामध्ये सध्या व्यवसाय स्वतः बरोबर ते प्रत्येकाला नोकरी लागणार नाही. हा ते तर पण आहे. व्यवसायासाठी काय केलं पाहिजे? आणि ही दुधाळ सेठ किंवा संगीता आपले अक्का म्हणतात त्यांना हा ती करतील का वगैरे किंवा पंचायत समिती जे उभा राहिलेत पाटील ती करतील का? करतील की तसे करणारे काम भरपूर आहेत त्यांच्या जर असं सोबत राहिलं त्यांच्या तर ते सोबत घेऊन जातात माणसांना पुढे. तर अशा पद्धतीने आई जर त्यांच्या सोबत राहिलं तर काम करतील असं म्हटलं जातंय. पण तरुणांसाठी विशेषतः काम करणं गरजेची गोष्ट आहे कारण की भारत देश हा तरुणांचा मानला जातोय परंतु तरुणांच्या हाताला काम नाहीये. तर तरुणांच्या हाताला काम मिळणं पण गरजेची तितकंच गोष्ट महत्वाची आहे कारण की जर तरुण काय म्हणताय? बरं आता हुलजती गटामध्ये कोणाची चर्चा नावाची? हनुमंत शेठ. हनुमंत शेठ. हा. हनुमंत शेठ कोण म्हणजे काय नाव त्यांचं? हनुमंत दुधाळ. दुधाळ. हा. म्हणजे संगीत अक्का. हा. संगीत अक्का त्यांचा आहे. बरं येईल का माणूस ती? येणार 100% 1 नंबर. कसं काय? 1 नंबर. हा का आता आम्हीच परिचयाला होतो. होय. हो देवाकडे गेलतो देवाला मागितलं का? पण बाळवा मला इकडं आपल्या याला अडी बरोबर. नाही मासरूनला. वासनूरला. हा इथं आलतो. देवाला काय म्हणला तुम्ही? आता मी काय यावं मागू? अशी आमची अपेक्षा आहे. काय ओवायची अपेक्षा आहे? हा, यावं अशी अपेक्षा आहे हा. कारण जनतेला जरबारीला नवीन पाहिजे. देवालाच गाडी असते. बर. हा का हे पालखीला म्हणजे संगीता अक्का दुधाळ ही येणार. येणार 100%. 100%. तर संगीता अक्का जी अक्का आहे त्या अक्काला पसंती दिली जाते लोकांची कारण की दुसऱ्या जे उमेदवारांचं अजून लोक नाव घेत नाहीत परंतु अजून आपल्याला लांब गेल्याशिवाय इथून दुसऱ्या चौकात गेल्याशिवाय
कळणार नाही की कारण जे जे समर्थक असतात त्या समर्थक असल्यामुळं लोक त्यांचं नाव घेतात, परंतु अशी पण लोक बघावं लागतील की प्रत्येक घटकांची किंवा प्रत्येक पक्षाचे लोक असणं फार महत्वाची गोष्ट आहे. त्याशिवाय ग्राउंड पुढे होतं. दादा नमस्कार. की हुलजंती गटामध्ये किंवा हे तुमचा जो मरोडे गट आहे, गट मी ह्या गटातला नाही, कुठल्या गटातला आहे? मी सांगली जिल्हा जत तालुका ते आला बघा नमस्कार. काय आपल्याला नाही एवढे मरोडे बरं, आता मरोड्यामध्ये पंचायत समितीला कोण आहे, जिल्हा परिषदला कोण आहे माहिती आहे का? माहित आहे की कोण? जिल्हा परिषद हनुमान शेठ दुधा. बर. आणि पंचायत समितीला श्रीकांत गण पाटील. आता जे त्यांची जी मिसेस आहे संगीता हा, दुधा. अक्का अक्का हा. अक्का म्हणते ती, हा. तर मग अक्का आता उभा राहिल्यानंतर अक्काच्या अपोजिटला कोण आहे माहिती आहे का तुम्हाला? मी त्यांच्या आणि विरोधात. काय माहित नाही झालं. बर. फिक्स झालं नाही ते. मग आता हे संगीता दुधाळच का अक्का, संगीत अक्का मग दुधा तिने काय कामं केली? पहिल्यापासून कामातच आहेत हनुमान शेठ दुधा. बर. मग ते मदत करतात, भरपूर मदत करतात. बरं, अगोदर कुठल्या पक्षात वगैरे काय त्यांचं? काय पक्ष नव्हता पहिला. बरं, आता कुठल्या पक्षात आहेत? आता भाजप. भाजप आहे म्हणल्यानंतर लोक पसंती देतील काय? देतील की. मग आता दुधाळ शेठ जसं काम करतात तसं तशी अक्का काम करेल असं वाटतं का तुम्हाला? करणार की. बरं, आता एक असं काम सांगा की त्या दुधाळ शेठने काम केलंय बाबा की तुम्हाला ती माहित आहे. त्यांची पतसंस्थेत कर्ज वगैरे दिले, आम्हाला दिले. बर. हा. बर. कर्ज दिले. तुम्हाला काय माहित आहे का? हा? काय काय म्हणताय? काच खाली घ्या. गरिबांना खूप मदत करतात त्यांनी, कर्ज देतात. काय काय पुन्हा म्हणताय? गरिबांना खूप मदत करतात. कर्ज आपलं कोण म्हणजे अडचणीत आहे त्यांच्या अडचणी पार पाडतात. तुमचं नाव काय? परवीन. आता मग अक्का जे आहेत हा. जसं दुधाळ शेठ काम करत तसं अक्का काम करतील. हो करतील की. तुम्ही कधी त्यांना भेटला का? हा भेटलोय. मग आता या जिल्हा परिषदेसाठी तर लोक तशी प्रसाद देतील का त्यांना? हा देतील. मग ते त्यांनी काय काम करावं असं वाटतं तुम्हाला अजून बाबा की काय तर महिलांसाठी? प्रगती करावं, महिलांसाठी काय तर करावं असं वाटतं. बरं, आता दुसरी जर महिला उभा राहिली तर त्यांच्या बरोबर ते तसे निवडून येतील का? हो येतील. हा? येतील. एवढे एकच नाव चर्चेत आहे, दुसरं नाव माहिती आहे तुम्हाला? नाही दुसरं दुसरं नाव माहित नाही. नाही. तर दुसरं नाव माहित नाहीये. ग्राउंड रिपोर्ट हे म्हणजे वाट सुरू लोक आहेत, हे चाललेली लोक आहेत. तर ह्या चाललेल्या लोकांना विचारतोय बाबा की खरं आहे का? बाबा नमस्कार. दादा बोला. नमस्कार. नमस्कार. कुठले? नंदूर. हा? नंदूर म्हणजे हुलजंती गटामध्ये येते का? नाही नाही, कुठल्या गटामध्ये येते? दामाजीनगर गटामध्ये. दामाजीनगर मध्ये असतात त्या कोण आहे जिल्हा परिषदेला? काय अजून स्पष्ट नाही ना चित्र. तरी काय अंदाज कोण कोण आहे त्याची काय? 3-4 उमेदवार आहेत. कोणते? आमच्याकडे रमेश भांजे आहेत, हा. माजी उपसभापती पंचायत समिती, आणि महावीर ठेंगीला आहेत. बर. परत कुठल्या पक्षात आहेत ते? महावीर ठेंगीला अपक्ष आहेत वाटतं, काँग्रेस प्रणित, आणि हे भाजपचे आहेत. बरं, भाजपची ताकद कोणाची जास्त आहे दामाजीनगरला? नाही, इथं कसं असतं, ग्राउंड लेवलच्या निवडणूक आहे त्या. त्यामुळे इथं पक्षाचं काय चालतं, गटातटातच चालणार. गटातटात चालणार. हो, बरं. स्थानिक लेवलचे नेते असतात ना, त्यामुळे तर अशा पद्धतीनं स्थानिक नेत्यांच्यावर गटातट चालतंय. इथं पक्ष चालणार नाही, कारण की बरोबर आहे, कारण की ज्या लोकांनी कामं केलेत त्या लोकांना लोक ओळखतात. आणि ज्यांनी फक्त पक्षासाठी काम केले किंवा पक्षासाठी काम केलं, पक्षाची जी काय नेते मंडळी किंवा पक्षाचे कार्यकर्ते असतात त्या कार्यकर्ते त्यांना ओळखले जातात. परंतु ज्या माणसाचं नाव येतं त्या माणसाला खरंच तितके मानतात का, हे पण महत्वाचं आहे. कारण अपोजिटला उमेदवार पण कळला पाहिजे, कारण की तो तगडा उमेदवार असणं गरजेची गोष्ट आहे, पण तगडा नसूनच त्याचं काम पण महत्वाची गोष्ट आहे. नमस्कार. काय नाव? दामोदर सोपान जाधव. बरं, आता हे मरोडे गण आहे म्हणजे पंचायत समिती, पंचायत. आणि जिल्हा परिषदेसाठी कोण आहे माहिती आहे का उमेदवार? हा, कोण आहे जिल्हा परिषद? धुमाळ. हे काय दुधाळ. दुधाळ कुठले आहेत ते? दुधाळ तळसिंगीचे आहेत. आणि पंचायत समितीला? पंचायत समितीला एका पार्टीचं सांगू का दोन्ही पार्टी दोन्ही सांग? पार्टी सांगा, दोन्ही पार्टी. एका पार्टीला भाजपामध्ये दुधाळ आणि श्रीकांत गण पाटील, आणि दुसऱ्या पार्टीला माने नाही जिल्हा परिषद. माने जिल्हा परिषद, आणि पंचायत समितीला पवार गुरुजीची मालकीण असं. बरं, आता फक्त कशी पाठवली वगैरे? आता इकडं जिल्हा परिषदला कोण आहे? इकडं जिल्हा परिषदला दुधाळ. दुधाळ म्हणजे संगीता हा म्हणते ते. हा, आणि हा. दुसरं बाजूला दुसरं कोण आहे विरोधात? माने. माने. मग ह्या दोन्हीमध्ये कशी लढत होईल? लोक काय पसंत देतील? पसंत दुधाळ निवडून येईल की. कसं काय, कशावरून पण? तो चांगला माणूस आहे, होतकरू आहे, कामसू माणूस आहे, निवडून येईल. काय तुमचं काय मत आहे?
दुधाला निवडून येते म्हणजे संगीता अक्का निवडून येईल 100%. कशावरून पण दुसरा पण उमेदवार आहे ना? माणूस चांगला आहे ना, माणूस कामचोर माणूस आहे, बरं. दानत्व आहे त्यांच्यात, आज्ञाधारक आहे. आमच्यासारख्या माणसाला तो काय म्हणताय? जाणतो, हा? आमच्यासारख्या मोठ्या माणसानं तो जाणतो, आज्ञाधारक आहे, चांगला माणूस आहे. त्यांची घरची ती संगीता अक्का उभा राहिलेली आहे. होय बरोबर आहे बरोबर. हा तर त्या अक्काच्या पाठीमागे लोक उभा राहतील काय होय 100% कुठल्या कुठल्या गावात उभा राहतील असं वाटतं? त्यांचा सगळा धनगर समाज आहे, ते धनगर समाजाचे आहे, ते धनगर समाज सगळा त्यांच्या पाठीमागे उभा राहील. आणि ज्या पार्टीचे, जनता पार्टीचे जे लोक आहेत ते मराठा समाज किंवा इतर समाज 50% त्यांच्या पाठीमागे होऊन ते 100% निवडून येतील. काय खरं काय होईल का सगळं 100% खरा आहे. हा? 100%. तुम्ही सांगा खरं. हा? तुम्ही सांगा खरं. पण मला सांगा कशा ऐका की आता मला सांगा की कसं होईल संगीता अक्काचं नाव घेतलं जातं दुधा शेट बसेल आपल्यात. बर दोन बसेल कशामुळे बसेल काय केलंय असं नाही काम केली ती भरपूर काम आहे ते. कुठल्या पक्षात होते अगोदर काय पक्षी आपल्याला कळत नाही. बर पक्ष नव्हता काय आपल्याला माहितीच नाही ती. बर काम केली ती हनुमानच्या अजून काम करण्याचं वाटते का तुम्हाला करणार आहे. आता त्यांच्या घरची संगीता अक्का उभा राहिली ना अक्का काम होती ती फिक्स मध्ये काम होती ती. हा तुमचं काय मत आहे दादा काय जे आहे ते मला काय एवढं बरं ह्यातलं असू माहित दे, नाही. काय विकास काय झाला असं वाटतंय विकास काय व्हायला पाहिजे काय असंच काय हा? काय जे ते जे तिकडे वडा असतं काय बरं आता तुमची कुणाकडे ओढ आहे असं वाटतंय तुमची काय बघू आता काय सांगू शकत नाही होय. सांगू शकत नाही का? तुमचं काय मत आहे आमचं ते जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आता लागलेल्या आहेत फॉर्म भरलेला आहे 27 तारखेला त्याचं कळलं की नेमकं कोण कोण उभा आहे तुम्हाला काय वाटतंय पंचायत समिती जिल्हा परिषद इथं कोण आहेत आता इथं जिल्हा परिषदेला दुधा शेट आहेत. हा. दुधा शेटची सगळ्याच पक्षातून हवा होती. हा. आता बीजेपी कडे आल्यानंतर अजून हवा जास्त वाढली. बर. आता ह्या गटामध्ये हुलजंती गटामध्ये बऱ्यापैकी आता 27 तारखेला समजेल कोण उमेदवारी अर्ज ठेवेल आणि कोण काढेल. 27 तारखेला क्लिअर दुधा शेट वन वे येतील. कसं काय बोलू तसंच आहे. विरोधात कसं काय पाहिजे बाकीचे अर्ज भरलेत ना अहो तसं उमेदवारच नाही ना पुढं. कोणता उमेदवार पुढे उमेदवार अजून जनतेलाच माहित नाही. दुधा शेट्टी एकच उमेदवार आहे असं वाटतंय. बरं. दुसरा उमेदवारच माहित नाही. दुसरा उमेदवार माहित नाही हा कुठलाही उमेदवार हा, हा. माझा का तुझा ठोयाचं भांडणं लागलीत म्हणजे नेमकं कोणाच उभा राहिलं हेच अजून निश्चित नाही. हा जरी राहिला हा तरी त्यांची कामं भरपूर आहेत कारण त्याने 2-3 वर्षापूर्वी गोरगरीब जनतेपर्यंत सगळी तयारी झालेली होती त्यांची. आता ही निवडणुका घेतली त्यामुळे याच्यामध्ये 100% म्हणजे निवडून संगीता येतात अक्का- काय अडचण. संगीता अक्का हो निवडून हो येतील. हो काय तुम्हाला असं वाटतं की संगीता अक्का दुधाळ सेटनं कामं केली पण संगीता अक्का तशा काम करते रस्त्यावर उतरून उतरू शकतात काय अडचण नाही. काय असे काय डेव्हलप अजून त्यांनी केलं पाहिजे असं वाटतं तुम्हाला आता कसं आहे सुरुवात आहे ना. आता कुठलाही उमेदवार जर बघितला पंचायत समिती जिल्हा परिषद त्यानं तर कुठं ग्राउंडवर उतरलेला आहे. दुधा शेटची पाठीमाग भक्कम साथ असल्यामुळे संगीता अक्का जबरदस्त काम करू शकते काय अडचण नाही. हा संगीता अक्काच्या विरोधात जर मोठा उमेदवार तगडा समजा उभा कुठला उमेदवारच नाही इथं. काय कुठं आणायचा उमेदवार या गटात तर असायला पाहिजे का नाही. त्या गटात तगडा उमेदवारच नाही राहिला, नाहीच. अजिबात नाही. मग आता कसं बिनविरोध होईल का कसं होईल? आता बघाय कसं होतं तुम्हीच आहे आता उद्या आवाज 27 तारखेनंतर आहे ना अजून एकदा तुम्ही या. काय म्हणताय अहो तो तगडा उमेदवार आहे. 27 तारखेला काय होतंय ते तुम्हाला कळतंय का आहे ते हा, बरं. हा आता दुसरा उमेदवार नाही इथं असला तरी सुद्धा मतदार आम्ही आहे. मत कोणाला द्यायचे आमच्या हातात आहे. मग ते निवडून कोणाला आणायचे ते मतदाराजवळ आहे का येतात त्यांच्याजवळ आहे. दुसऱ्या कुठल्या माणसानं असं काम केलं नाही की बाबा ती हो संगीता चांगला अक्का माणूस कामाला आहे केलं. चांगला माणूस आहे. संगीता अक्काच्या मालकानं गोर गरिबाला आजारी पडलं तर त्याला 10,000 रुपये देऊन दवाखान्याला पाठवलं. अशा अनेक कामं केली आहेत त्यानं. हा म्हणून आम्ही 100% सांगतो तो निवडून येईल. संगीता अक्काची कधी भेटला का तुम्ही नाही आता ते बाहेर माणसं आहे. शेट भेटते ती. बरं. पण तसं ती काम करतील का अक्का करते करणार. तर अशा पद्धतीनं अक्का काम करतील असं म्हटलं जातंय. तर या ठिकाणी व्यवसायवाली लोक आहेत तर ह्यांचं पण मत महत्वाचं आहे कारण की व्यवसाय करत असताना देखील माणसाला जो बसून भरतो त्याची जास्त माहिती असते. दादा नमस्कार. नमस्कार. आता हा व्यवसाय मोठा आहे तुमचा या ठिकाणी तर या आतापर्यंत निवडणुकांना ह्या आता चालू निवडणुकामध्ये काय फरक वाटते का तुम्हाला? काय नाही फरक वाटत. हा? नाही काय वाटत. तर मला सांगा की आता इथं कुठला जिल्हा परिषद पंचायत समितीला कुठले उमेदवार आहेत माहिती आहेत का? काय आता गणपाटले काय श्रीकांत गणपाटले आहेत. कुठल्या पक्षातून?
हे परिचालक मालक परिचारक हम्म. परिचारक मालक हम्म. कुठला पक्ष त्यांचा कोणता आहे? काय पक्ष आहे? कमळ. कमळ. आणि आपले दुधाळ शेठ बरं, अशा. सुरेश गुरुजी आहेत. बरं. हं. त्यांच्या अपोजिटला कोण आहे? दुधाळ शेठच्या अपोजिट अभिजित सावंत. अनिल सावंत. हा अभिजित सावंत. अभिजित अभिजित साळुंके. सावंत सावंत. सावंत. अनिल सावंत. हा. अनिल सावंत आहे. बरं मला सांगा की आज दुधाळ शेठनं काय काय कामे केली तुम्हाला असं वाटतं तुम्हाला? बरेचसे कामं केली दुधाळ शेठने. काय कारण अडचण सगळी नाही. दुधाळ शेठच म्हणते ती. काय काम केले, भरपूर काम केले दुधाळ बरं. शेठने. एक तुम्ही एक प्रत्येक व्यवसायवाला आहे. प्रत्येक म्हणजे असं प्रत्येक गावात कुठे जरी गेला तर दुधाळ शेठला न ओळखायसारखं असं काही नाहीच. प्रत्येक जण ओळखते. महत्वाची गोष्ट कारण तुमच्यापाशी सगळी लोक येतात. लोक काय चर्चा करतात नंतर? पूर्वीच कसं आमच्या मतदारसंघात नाना होते ना, नानासारखं दुधाळ शेठचं काम आहे. प्रत्येक घराघरी जाऊन बसले, जिथं बोलवलं किंवा जिथं काय साध्यातला साधा कार्यक्रम असला तर तिथं जाणे येणे सगळे व्यवस्थित. म्हणजे आपले भालके नाना जे होते तशा तशा पद्धतीने पद्धतीने. नाना जसे मांडला लावून होय बसायचे. होय होय तसे नाना तसे जसे तसे लोकांच्या जवळ जायचे. तसे नाना तसे. कार्यकर्त्याच्या खांद्यावर हात ठेवायचे. तशा पद्धतीनं होय. दुधाळ शेठचं काम आहे. होय होय मग आता जे अक्का आहेत त्या अक्काला पसंती आहे का सगळ्यांची? 100% आता अख्खा हा? 100%. बरं. त्याच्यावर. तर अशा पद्धतीनं म्हटलं जाते. दादा नमस्कार. मला नाही माहित हा? मी नाही माहित. बरं ते मध्ये नाहीत त्याच्यामध्ये त्यांना माहिती नाही. त्याच्यामुळे माहिती नसलेल्या माणसाला पण विचारणं महत्वाचं नाही. पण प्रियती उभा आहे त्यांना विचारतोय. पूर्णपणे आपण लॉंग जातोय तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी उभा राहिले तर. काका नमस्कार. नमस्कार. हा बोला की. पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या निवडणुका चालू आहे. रणधुमाळी चालू आहे. 27 तारखेला चित्र स्पष्ट होईल. पण आता सध्याला नावं कोणाची चर्चा कोणाची आहे? ते काय नाही सांगत, मी राजकारणातले नसतो. बरं. आमचंच घर चालवायचं पडले पुन्हा त्या राजकारणात. पण आता राजकारण म्हणजे राजकारण हे महत्वाचं नॉट part आहे. इंटरेस्टेड. बरं काय काम काय असली पाहिजे? गचाळ राजकारण, त्यामुळे आपण त्यात इंटरेस्टच घेत नाही. मग आता काय केलं पाहिजे सांगा? कायच नाही, हुकुमशाही आणायचे, सरळ इंग्रज आणायचे. बरं. बसवायचे बोकांडे असे. परत काय आहे? मग आता काय तर कोणाचं सत्ता गेली पाहिजे त्याची चालणार काय नाही, सत्ता द्यायची नाही कुणाला. इंग्रज एक हाती सत्ता ठेवायची. मोदी तर बसवायचा, राजीव गांधी बोकांडे सगळ्या बसवायचे एकदा. मग आता जे सामान्य लोकांनी असं जर सत्ता काय नाही सामान्य नाही, काय नाही, सगळं त्यांचंच आहे सगळं राज्य. बरं. तुमचं काय मत आहे? माझं काय काय नेमकं सांगता येत नाही. बरं तर काय इथं कुणाच्या कामाची कुणाचं काम आहे जास्त इथं? दुधाळ शेठ तर नवीनच आहे, त्याचं काय काम नाही सांगू शकत नाही. बरं, तुमचं काय मत आहे? काय वाटतं? आमचं मत काय माहित आहे का, आता नवीनला संधी द्यायला पाहिजे. बरं. हा, आमचं नवीन संधी द्यायला पाहिजे. आणि आमचा भाव श्रीकांत गण पाटील. आणि अजून जिल्हा परिषदला दुसरा कोण माणूस? जिल्हा परिषदला जिल्हा परिषदला हीच आहे हनुमंत दुधाळ. म्हणजे अक्का. अक्का. अक्कानी काय काम केले दुधाळ त्यांनी? नाही आता कसं आहे माहिती आहे का, ह्याच्यामध्ये माहिती आहे का, इथं सगळं कसं बाबा, इथं बाबा काय गाव पातळीवर मिरवणूक असू द्या, कोणाला काय आपलं कोणाची अडचण सगळी बघितली त्यांनी. दुधाळ हनुमंत शेठनं त्यांनी बघितले सगळं. आणि आपले श्रीकांत गण पाटील आहे, त्याची बायको उभा राहिले मोहिनी श्रीकांत गण पाटील. त्यांनी बी आपलं गाव पातळीवर सगळं काम बघितलं चांगलं. त्यामुळे त्यांना आपण निवडून देणार. संगीत अक्का पण निवडून येणार. 1 नंबर 100%. लाडचं काम होतील काय? 1 नंबर मुत्तरगान. आणि मोहिनी श्रीकांत गण पाटील. मोहिनी श्रीकांत पाटील. अपोजिटला उमेदवार कोण आहे माहिती आहे का? विरोधात उमेदवार कोण आहे माहिती आहे? कुठल्या पक्षाचे दुसरे पक्षाचे उमेदवार? आता काय आम्हाला माहित नाही बाकीचं. मोहिनी श्रीकांत गण पाटील आणि हनुमंत शेठ दुधाळ, आम्हाला हे 2 माहित आहे. अक्का तुम्हाला विकासाबद्दल दादा तुम्ही तरुण आहात, तर तरुणांसाठी जो आता कार्यकर्ता आहे त्या कार्यकर्ता किंवा तरुणांसाठी त्या नेत्यांनी काय केलं पाहिजे असं वाटतं तुम्हाला? तर सध्याला तर हनुमंत दुधाळ सगळ्या तरुणांसाठी चालूच आहे त्यांचं कार्य. आणि इथून पुढे पण ते करतीलच. सगळ्यांचा विश्वास पण आहे तेवढा. दुसरा कुठला उमेदवार नाही का? तसा पुढे पण उमेदवार नाही ना शेठला टक्कर द्यासारखा. त्यामुळे हनुमंत दुधाळ शेठ वनवेच आहे. संगीता अक्का ते जे तरुणांना जी गरज आहे कामाची, व्यवसाय माध्यमातून वेगवेगळ्या असेल जे काही शासनाची स्कीम आहे त्या वगैरे, ते संगीता अक्का आणू शकतील काय? 100%. 100%. 100%. वर समाधान दादाचा हात असल्यामुळं काम हे सगळीकडनं 100% अक्का करणारच. 100% करणार. तुमचं काय मत आहे? महेश माने जिल्हा परिषद. महेश माने. पंचायत समिती उन्नती सुरेश पवार. फिक्सच आहे. फिक्सच आहे. फिक्सच. कुठल्या पक्षातून? राष्ट्रवादी घड्या.
घड्याळ हा घड्याळाची असं इथं ताकद आहे का असं 100% ताकद आहे. काय काय कामं केली तरी उमेदवारांची जिल्हा परिषदेचे ते काम म्हणजे आता नौका उमेदवार आहे चालू आहे प्रयत्न. लोक त्याचं हा आणि फाईट एक नंबर होते. खाली पंचायत समितीला तर गुरुजी फिक्स येते, सुरेश पवार गुरुजी. उन्नत वर महेश माने. मग आता महेश माने विरुद्ध कशी फाईट होईल? फाईट वर महेश माने जिल्हा परिषदला, खाली उन्नती सुरेश पवार. बर. हा फिक्सच आहे. मग आता ते जिल्हा परिषदेचे उमेदवार आहे त्यांच्या विरोधातला उमेदवार माहित आहे का? काय हनुमान शेट आहे, हनुमंत दुधा शेट. बरं त्यांच्या दोघांमध्ये काय फरक आहे नेमकं कशामुळे ते दुसरा उमेदवार त्यांच्यापेक्षा तसं काय सांगू शकत नाही, पण चांगलं आहे महेश मानेचं काम पण चांगलं आहे. हा. मग ती काम करतील काय 100%. म्हणजे कुठल्या पक्षात नाहीत घड्याळ? राष्ट्रवादी. हा म्हणजे अजित पवार का शरद पवार? अजित पवार गट आहे. म्हणजे आता अजित पवार आणि शरद पवार एकत्र हा झालेत हा म्हणजे ताकद त्यांची इथं उतर वाढणार आहे. म्हणजे हुलजंती गटामध्ये हाय हाय आहे का? हाय हाय. बरं ठीक आहे असं पद्धतीनं तर मग काय वाटते तुम्हाला या जिल्हा परिषद आता गटामध्ये? मला बोलायलाच येत नाही तर काय बोलू. हा? मला हा, ही ते बोल बोलता येत आहे काय? हाय असं बोलतो हा, हाय असं बोला. हा? हाय असं बोला. आता अवघड हा. केलं बर. हा. आता काय बरं? जिल्हा परिषद पंचायत समिती कोण कोण उपाय माहित आहे का? आता ही म्हणले कोणतर मान्य हा. आहे कोणतर म्हणते ती काय तुझा हाय बरोबर आहे. आपले काय म्हणणं आहे, श्रीकांत गण पाटील, हम्म. हनुमंत शेठ दुधाळ, हा. सुरेश गुरुजी, हा. ही तर एवढी 3 माहिती आहे आपल्याला. बर. अजून काय माहिती नाही. बरं मग आता ह्या सर्वात काम चांगलं कोणाचं आहे? काम करणारा ही 2 तर गडी आपल्या गावातलं जायचं. कोणचं? श्रीकांत गण पाटील, हा. सुरेश गुरुजी. हा. शेठला काय आपण कधी बघितलं नाही, आपण काम केलेलं हे. बर. बरं ते असं असू द्या किंवा नसू द्या. आणि कसं आहे माहितीये का, ह्यातनं भूमिकेतनं तिघाला बी आपण सहकार्य करावं असं हे व्हावं. हा? कोणाची गाला? श्रीकांत गण पाटील, बर. हनुमंत शेठ दुधाळ आणि सुरेश गुरुजी, ह्या तिघाला आपलं सगळ्यांनी साथ द्यावं. बरं आता ही तिघं कुठं उभं राहिले? ते आता कुठं उभं राहिले मलाच माहित नाही. बर. हम्म. माहित नाही पण तिघं रस्ता दिली पाहिजे. हा असं आपलं बोलणं आहे. बरं अशा पद्धतीनं आहे इकडं लोक बसलेत परंतु सध्या आता तिकडं आता त्या लोकांना लोक बोलतील का बघावं लागेल. हा? तर अशा पद्धतीनं ह्या निवडणुका सध्या चालू आहेत. लोकांमध्ये संवादाचं वातावरण आहे आणि लोक काय म्हणतात ते माहित नाही. बाबा नमस्कार. नमस्कार. काय नमस्कार. नमस्कार. तर आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका सध्या चालू आहेत तर काय वाटतं इथं कुठले उमेदवार आहेत बाबा काय कुणाच्या नावाची चर्चा आहेत? आता काही जण कुणाचं नाव घेतात काही जण कुणाचं नाव घेतात पण काय वाटतं तुम्हाला की इथं प्रमुख लोक कोण आहेत की जेणेकरून त्याची जास्त चर्चा आहे? आज या ठिकाणी सर्वप्रथम तुमचं या ठिकाणी मनापासून मी स्वागत करतो मोरडे गावच्या वतीनं. मोरडे गावामध्ये एक वादळ आलेलं आहे जे विकास घेऊन आलेला आहे आणि विकासाचा अजेंडा घेऊन आलेला आहे. त्यांचं नाव आहे सन्माननीय हनुमंतराव दुधाळ. आणि दुसरा कार्यकर्ता म्हणजे गोरगरिबांना सांभाळून घेणारा प्रत्येकासाठी झटणारा असा एक मुलगा आहे. त्या मुलाचं नाव आहे सन्माननीय श्रीकांत गण पाटील. शेठचं कार्य चांगलं आहे. गेली 7 वर्ष झालं शेठनं माणुसकीचा वसा आणि वारसा जपलेला आहे. प्रत्येकाला मदत केलेली आहे. त्यामुळं ह्या भागात सन्माननीय दुधाळ साहेबांचा डंका वाजतोय, सन्माननीय समानदादा अवतडे यांचा डंका वाजतोय, सन्माननीय प्रशांत परिचारक यांचा डंका वाजतोय आणि सन्माननीय श्रीकांत गण पाटील यांच्या नावाचा डंका या ठिकाणी वाजतोय. बरोबर आहे पण आता तुम्ही म्हणताय की दुधाळा आहेत म्हणजे संगीता अक्का त्यांची मिसेस आहेत. संगीता का हा पण त्यांनी काय आतापर्यंत म्हणजे त्यांनी ह्याच्यामध्ये आपले पालखी कुटुंबाशी निगडत होते आता भाजपमध्ये गेले त्याचा काय फायदा तोटा होईल का त्यांना? काही सुद्धा होणार नाही. बर. जो माणूस कार्य करतो जी जनतेशी निगडीत आहे किंवा जनतेच्या हृदयामध्ये त्याचा चेहरा आहे त्यांना विरोधकांचा काय तोटा वगैरे काय नाही. त्यांचं काम चालूच आहे. त्यामुळे 100% त्यांच्या अंगावर गुलाल भाटायला लागणार. बरं ठीक आहे गुलाल लागेल परंतु अपोजिटला कोण कोण उमेदवार आहे माहिती आहे का? अपोजिटला जिल्हा परिषदला पंचायत समिती जिल्हा परिषद कोण आहे? अपोजिटला मला वाटतं माने कोणतं आहेत माने जिल्हा परिषदला. हा येडरावचे कुठले दौलत माने ना कुठले यड्रावचे दूध डेअरीचे चेअरमन आहेत बर. आणि ते भालके गटाचे आहेत. पालखी गटाचे. हा. मग आता अगोदर पण दुधाळ शेट्टी की पालखी गटाचे होते आता बीजेपीने गेले काय लोक असे नाराज वगैरे आहेत का? ते काय आपलं हा? दुधाळ शेठ अगोदर बालकी गटात होते हे तुमचा विषय करेक्ट आहे. पण दुधाळ शेठनं एक बघितलं जनता आणि जनतेचा विकास करणारा पक्ष कुठला आहे तर तो पक्ष हा भाजप आहे. किंवा सर्वसामान्य जनतेचे आपल्याला कामं करावं लागत असतील आणि जनतेला जर आपल्याला न्याय द्यायचा असेल तर आपल्याला हा सर्वोत्तम पक्ष भाजप आहे.
त्यासाठी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश भाजप केला. तर म्हणते हुकुमशाही यायला लागली, भाजप आता इंग्रज परत आली असं म्हणलं जातं. हुकुमशाही कुठं आहे? लाडकी बहीण योजना चालू आहे, गोरेगाव रेशन मिळतंय, 2000 मोदीचे मिळते, प्रत्येक घर सुखा समाधान नाचतंय. त्या हुकुमशाहीला म्हणता येत नाही. आता लोक शेतकरी म्हणते भाजप आपलं काय केलं नाही, भाजप कशा मागं जायचं. काय केलं काँग्रेस? बघा मागे सरून काय केलं? इतिहास बघा, तुम्हीच बघा इतिहास. काय केलं? पैसे यायचे, दलाल खायचे. आता पैसे दलाल खात नाही, डायरेक्ट त्या माणसाच्या खात्यावर जमा होते, त्या माता बहिणी खात्यावर जमा होते. त्यांचा सुखा समाधान संसार चालू आहे. पण आता जिल्हा परिषदेला जी काय उमेदवारी आता अक्कांची आहे, हम्म. अक्का म्हणतात ना, संगीत अक्का संगीता अक्का आणि माणिक बरोबर ना. हा. आता मग हे आपले बालके कुटुंबांच्या ह्याच्यात उभा राहिलेले आहेत गटात आणि हे भाजपमध्ये आहे. मग आता कशी लढत होईल? आज मी तुम्हाला सांगतो, आज माझ्याकडे लिहून घ्या. दुधासाहेब निवडून आलेत, फक्त औपचारिकता बाकी 7 तारखेची. जनता त्यांच्या पूर्णपणे पाठीशी आहे. जनतेने त्यांच्या हातामध्ये निवडणूक घेतलेली आहे. त्यामुळे फक्त 7 तारखेला बघा, गुलाल आणि भंडारा 100% लागणार आहे. तुमचं काय मत आहे बाबा? काय नाही जे बोलतात ना त्या मताच मी सहमत आहे थोडा. आता ही म्हणतात की माने येते म्हणतात, नाही कसं आहे ही म्हणतात हे आता पालखे ते पालखेचे माने येतील म्हणतात, जिल्हा परिषदला म्हणतात. मालकीची माने म्हणजे ते तुम्हाला विचारते ना तुम्ही कसं आहे विचारते. ह्याच्यामध्ये कसं आहे, ह्या मताची मी सहमतच आहेच ह्यांच्या मताशी. पण ह्याच्यामध्ये कसं आहे, भालके आणि हे जर काही फॅट जर लागण्याचा प्रयत्न झाला तर ह्याच्यामध्ये कमळ जी आहे ती 100% बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. उघडच आहे नाही. फक्त अक्का यांच्या हक्कांच्या मागं काय झाला पाहिजे? ते कसं आहे, ते जनतेचा विषय आहे शेवटी. जनतेचा जर विचार करण्याचा प्रयत्न केला तर सध्या वारं जे आहे ते कुणीकडे वाहत आहे, कुणाला वाटतं वाऱ्यानुसारच आपण वाटचाल करणं गरजेचं आहे. वारं वाटतं कुणाकडे नेमकं? आता एक कसं आहे, गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत, ग्रामपंचायतीपासून ते ह्याच्यापर्यंत वारं हे पूर्ण कमालच आहे. हे तर उघड आहे. आपण सोलापूर जिल्हा परिषद बघितली, पंचायत काय नगरपालिका वगैरे सगळ्या पूर्ण बघितल्या, 27% कुठं आणि हे बाकीचे कुठं, हा फरक आहे याच्यामध्ये. ह्यातून जर आपण विचार करण्याचा प्रयत्न केला तर कमळ जे आहे 100% त्याला कुठे कुणी काय प्रॉब्लेम येऊ शकत नाही, काय अडचण येत नाही. संगीता अक्का दुधाळ जी आहे, हा. त्यांचं काय काम आहे असं मी लोक त्यांचे नाव घेतात? नाही म्हणजे कसं, आता महिला वर्ग जे आहे, लाडकी बहीणचे आहे, जेवढी लाडक्या बहिणीला जेवढा त्यांना फायदा मिळालेला आहे त्या दृष्टिकोनातून विचार जर केला तर संगीत अक्का बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणजे लाडकी बहीण बदलू करणार. महिला वर्ग पूर्णतः म्हणजे कसं, कोणाला काय 1000 रुपये मिळतात, कोणाला 2000 मिळतात, महिना 1500 मिळतात, हे तर उघडच आहे. आणि त्यातून पुरुष जे आहे ते पुरुषाचा विषय वेगळा आला. आणि संगीताचा विषय कसा आहे, महिला पतसंस्था जी आहे त्यांच्या माध्यमातून त्यांनी गोरगरिबांना, इतर महिला वगैरे ज्या कोणी आहेत त्यांना सुद्धा त्यांनी काय केलेलं आहे, किंवा कोणाला शेरड वगैरे काय इकडे तिकडे करण्याचा, किंवा ती महिला बचत वगैरे जे आहे त्यांना सुद्धा मदत करण्यात त्यांच्या आर्थिक दृष्टिकोनातून त्यांचं सहकार्य आहे त्यांना. तर आता मला सांगा, जिल्हा परिषदसाठी